जय हिंद मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे मेरिना बीच मेमोरियल. त्याला अण्णा मेमोरियल बी असे म्हणतात. दाखवतो पुढे गेलं. हे बघा कसं आहे, ही गेट आहे. ही मूर्ती आहे बघा. तुम्हाला मी पूर्ण एरिया दाखवणार आहे, तुम्ही पाहत राहा शेवटपर्यंत. भरपूर पब्लिक आहे अण्णा मेमोरियल पाहण्यासाठी. भरपूर छान आणि स्वच्छ असा एरिया आहे. ठीक आहे, तर तुम्हालाही वेळ भेटला तर अवश्य एकदा तामिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये भेट द्या. ही चेन्नईमध्ये आहे मेरीन बीचच्या शेजारीच. जीवनात येऊन मित्रांनो फिरणं फार महत्त्वाचं आहे. फिरल्याशिवाय आपल्याला दुनिया कळत नाही. फिरल्याशिवाय आपल्याला त्या लोकांचं कल्चर, त्या लोकांची भाषा, त्या लोकांची भावना कशी काय आहे सर्व काही होतं. त्यासाठी मित्रांनो फिरणं फार महत्त्वाचं आहे. असं सांगण्याचं कारण काय माहिती आहे का, जर आपण नाही फिरलो जीवनात तर काय फायदा आहे. वर्षातून आपल्या पेमेंटचा महिन्याचा अर्धा पगार तरी फिरण्यासाठी घालवावा असं मला वैयक्तिक वाटते. एकटं फिरा, फॅमिलीसोबत फिरा, फिरणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, वर्षातून एकदा तरी. आणि जर तुम्ही फिरल्यानंतर लय काय बघायला भेटतं, लय काय अनुभव येतात, वेगवेगळे डोक्यात विचार येतात. त्यासाठी फिरलं पाहिजे. नुसतं आयुष्यात पैसा 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 सर्वोच्च नाही ना. आयुष्यात फिरणंही महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि तुम्ही जर म्हणाल मी 60 नंतर फिरीन, 50 नंतर फिरीन, आयुष्य तुमचं पूर्ण जाईल तर तुम्ही फिरू शकत नाही. आणि परत गेलेलं एकदा वय ही परत नाही. ठीक आहे, गेलेलं वय परत नाही ना. तुमचं हातपाय काम करू शकतात या काय असं काहीच नसणार आहे. त्यासाठी फिरणं फार महत्त्वाचं आहे, फार. ठीक आहे, मी का सांगतो माहिती आहे का, कारण एकदा वय गेल्यानंतर जर तुम्ही विचार करत असाल की मी फिरीन, पैसा कमवीन, हे काय, तर असं काहीच होऊ शकत नाही. तुमच्याकडे पैसा भरपूर येईल पण त्या टायमाला तुम्ही फिरू शकणार नाही. तर कुठल्याही वयात जेव्हा तेव्हा काम केलं तर मजा आहे. ठीक आहे, नाही तर काय त्याचा उपयोग नाही ना. त्यासाठी तुम्ही फिरा. ठीक आहे, फार महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या राज्यात जावा, तिथली लोक पाहण्याचा प्रयत्न करा. ती लोक कसे आहेत, त्यांचं कल्चर कळतं. ठीक आहे, हे बघा पूर्ण कसं आहे हे पूर्ण. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो बघा, हे कसं म्युझियम आहे. मागले बी म्युझियम दिसते बघा, पूर्ण कसं आहे ते बघा. अंडरग्राउंड त्याच्यामध्ये निघाले आता.
अंडरग्राऊंड म्युझिकला निघालो आहे आम्ही. ठीक आहे. हे बघा. पूर्ण अंडरग्राऊंड निघालो आहे आम्ही. फार छान असं म्युझियम आहे. फार छान. हे बघा म्युझियममध्ये आता आलेलं आहे. अण्णा व्हिडिओ मोठा होणार आहे कारण पूर्ण दाखवण्यासाठी व्हिडिओ मोठा होतोय. हे म्युझियम पूर्ण अंडरग्राऊंड आहे. मला आणखी दाखवणार आहे काय भाग त्या म्युझियमचा. तुम्ही बघत राहा. व्हिडिओ मोठा होणार आहे पण जीवनात फिरत राहा, मजा घेत राहा. ठीक आहे. हे आमची फॅमिली, आमचा मुलगा आणि आमचं टेक्नॉलॉजीमध्ये தாய்மார்களே, பெரியவர்களே, என் உயிரினும் மேலான அன்பு உடன்பிறப்புகளே, நம்ம எல்லாம் ஆளாக்கிய அண்ணன் அறிஞர் அண்ணா அவர்களது மறைவுக்கு பிறகு அவரது வழி நின்று எனது தலைமையில் நடைபெற்ற திராவிட முன்னேற்ற கழகத்தின் ஆட்சியில் ஏழையின் சிரிப்பில் இறைவனை காண்போம் என்ற முழக்கத்துடன் தமிழ்நாட்டிற்கும் தமிழ்நாட்டு மக்களுக்கும் ஆற்றிய தொண்டுகளும் சாதனைகளும் ஏராளம் ஏராளம். 1969ஆம் ஆண்டு இயற்றப்பட்டது. तर मित्रांनो तुम्हाला आत्ता मी म्युझियम दाखवलेलं आहे. कशा पद्धतीचं आहे. अंडरग्राऊंड म्युझियम आहे. भरपूर छान असं आहे फिरण्याजोगं. तर अवश्य तुम्हाला हे टाईम भेटल्यानंतर तुम्ही ह्या म्युझियमला भेट द्या. आता आम्ही तर फिरून आलेलो आहे. तुम्हीही जर फिरायचे असेल पक्का येऊ शकता. हे तुम्हाला आत्ता दाखवलं सगळं. आता दुसरा व्हिडिओ जे सेकंड व्हिडिओ बनवणार आहे ते मरीना ब्रिजवर
जाईल त्यावेळेस त्या किनारपट्टीवर गेलो व्हिडिओ पक्का बनवी. आणि मित्रांनो, तुम्हीही फिरायला दर वर्षी एकदा प्लॅन करा. एका ह्या राज्यात, कधी जम्मू काश्मीरमध्ये, कधी पश्चिम बंगाल, कधी आसाम, जे पण काय असेल ते वेगवेगळ्या राज्यात. आणि वेगवेगळ्या राज्यात जाऊन वेगळे हे असतं अनुभवित. तेव्हाच कळतं की आपल्याला त्या तिथलं कल्चर, तिथली भाषा, तिथलं राहणीमान, तिथं खाणं, कसं पिणं, ठीक आहे सगळं काय. तर हा आता व्हिडिओ पूर्ण करतो. बाकीचा व्हिडिओ बीचवर गेलो दुसरा टाकेल सेकंड. जय हिंद. तरी हा व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा छानशी. आणि आपल्या चॅनलला आपलं समजून फौजी ब्लॉगर्स म्हणून आहे. आणि कुठल्याही गोष्टीत हा व्हिडिओ कसा वाटला हा पक्का सांगा. जय हिंद.